रील स्टार. मित्रांनो, ॲक्च्युली या चित्रपटाविषयी जर मी बोलायला गेलं तर ट्रेलरच्या वेळी मी बऱ्याच गोष्टींवर पूर्ण डिस्कशन केलेले आहे. त्यामुळे आता पुन्हा त्याविषयी आपण नाही बोलणार. फक्त एक्सपिरियन्स या चित्रपटाचा बघितल्यानंतर कसा होता त्याविषयी आपण डिटेल चर्चा करणार आहे. मी एकच सांगेल की हा चित्रपट ज्यांना फक्त टाईमपास विंपास करायचा आहे त्यांच्यासाठी नाही आहे, आणि जे लोक पॉपकॉर्न ऑडियन्स आहे की फक्त चला थोडीफार ॲक्शन आहे, ॲक्शन म्हणजे फक्त ॲक्शनच, काही स्टोरी वगैरे नाही, असं बघून दिमाग घरी ठेवून फक्त ॲक्शन्स पाहायला जाणार असाल तर खरंच हा तुमच्यासाठी चित्रपट नाही. चांगला टॉपिक आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट. आणि कारण याविषयी आपण ऑलरेडी बोललो आहे, त्यामुळे मी स्टोरी रिपिटेशनविषयी नाही बोलत आहे. आपण स्टोरीविषयी पूर्ण डिस्कस केलेलं आहे ट्रेलरच्या वेळी. मी फक्त एक्सपिरियन्स वाईज बोलायला गेलं तर सगळ्यात मस्त मला याचं डायरेक्शन, स्टोरी टेलिंग वाटलं. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे की ही स्टारकास्ट ज्यांनी म्हणजे पर्टिक्युलरली जे स्टारकास्ट ज्यांनी निवडली या चित्रपटाची, त्यांना मी सगळ्यात जास्त कॉंग्रॅच्युलेट करेल. की आता मला नाही माहिती की पीपल कसे रिस्पॉन्स देतील सिनेमाला, फ्युचर कोणी बघितलेलं नसतं, पण जनरली जरी बघायला गेलं हा चित्रपट आहे मस्त आणि डिझर्व करतो चांगला कलेक्शन वगैरे पण येणं. असं बाकी तर कलेक्शन्स वगैरे विषय आपण नंतर बोलूया, पण स्टोरी टेलिंग आहे चांगलं ऑब्व्हियसली, कारण हा एक असा टॉपिक आहे जो प्रत्येकासाठी नाही आहे. त्यामुळे होऊ शकतं की काही जणांना नाही पण आवडणार मे बी, बट इट लुक्स गुड. आय मीन यस, थोडा बजेट इश्यू वाटतो काही सीन्समध्ये, बट ओव्हरऑल त्या गोष्टी इग्नोर केल्या तर टॉपिक वाईज जर बोलायला गेलं इट्स गुड. सो ओव्हरऑल जर मी सगळ्यात जास्त जर मला काही आवडलं तर कॅरेक्टर डेव्हलपमेंट या चित्रपटामध्ये. प्रत्येकाचं जे कॅरेक्टर आहे, ज्या पद्धतीने कॅरेक्टर डेव्हलपमेंट केली आहे बेस्ट आहे, आणि स्टोरी समहाऊ एंगेजिंग आहे. सो 5 मधून 3.5 स्टार देईल.